नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला विश्वासू न्यूज चॅनल। आजची मोठी आणि महत्त्वाची बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणारी अपडेट समोर आली आहे। 8वा वेतन आयोग, 8वा पे कमिशन लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी एक मोठी मागणी पुन्हा जोरात मांडली आहे। जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा लागू करा। नेमकं प्रकरण काय आहे? 1 एप्रिल 2026 रोजी कर्मचारी संघटनांनी सरकारला आणि वेतन आयोगाला एक सविस्तर पत्र पाठवलं आहे। या पत्रामध्ये केवळ पेन्शनच नाही, तर वेतन, भत्ते आणि इतर सुविधांबाबतही अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। कर्मचाऱ्यांची मुख्य नाराजी काय? सध्या सूचना देण्यासाठी फक्त 500 शब्दांची मर्यादा आहे। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की एवढ्या कमी शब्दांत पूर्ण मुद्दे मांडणं कठीण आहे, म्हणून ही मर्यादा 1000 शब्दांपर्यंत वाढवावी आणि प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। ओपीएस म्हणजे काय आणि का महत्त्वाची? सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएस, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि यूपीएस, युनिफाईड पेन्शन स्कीम लागू आहेत। या योजनांमध्ये पेन्शन ही गुंतवणुकीवर आधारित असते, म्हणजेच निश्चित नसते। पण जुनी पेन्शन योजना ओपीएसमध्ये निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळते, आर्थिक सुरक्षा मिळते, बाजाराच्या चढ उताराचा धोका नसतो। म्हणूनच कर्मचारी ओपीएस पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत। पेन्शनधारकांसाठी विशेष मागणी, ज्येष्ठ पेन्शनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळा विभाग तयार करावा अशीही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। महिला कर्मचाऱ्यांसाठी काय प्रस्ताव? प्रसूती रजा वाढवणे, मासिक पाळी रजा, बालसंगोपनासाठी विशेष सुविधा, सुरक्षित कार्यस्थळ अशा अनेक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे। सूचना पाठवण्याची अंतिम तारीख वाढवणार, कर्मचारी संघटनांनी 31 मे 2026 पर्यंत मुदत वाढवण्याची मागणी केली आहे। तसंच फाईल अपलोड लिमिट 2 मेगाबाईटवरून 10 मेगाबाईट करण्याची आणि ऑनलाईन सोबत ईमेल व ऑफलाईन पर्यायही सुरू करण्याची मागणी केली आहे। सर्वात मोठा प्रश्न, ओपीएस परत येणार का? आता सर्वांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे। जर ही मागणी मान्य झाली तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। तुमचं मत काय आहे? ओपीएस पुन्हा लागू व्हायला हवी का? कॉमेंट करून नक्की सांगा। आणखी अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।